नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्य सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर भारताने जी काही कामगिरी केली आहे बघा, तर त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन, त्यांना खूप खूप शुभेच्छा। व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, येणाऱ्या भरतीसाठी अतिशय आयएमपी टॉपिक आहे, कारण याचं आयोजन, विजेते हे जे काही सर्व आहेत बघा, तर ते सर्व भारताशी रिलेटेड आहेत। त्यासाठी येणाऱ्या भरतीमध्ये हा टॉपिक जो आहे बघा, तर तो महत्त्वपूर्ण असणार आहे। त्यासाठी आयसीसी महिला ओडीआय विश्वचषक 2025 यावर बघा स्पेशल आपण 24 प्रश्न घेऊन आलोत, जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असतात। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। याचा पीडीएफ मी टेलिग्रामवर अपलोड करीनच, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता। त्यापूर्वी व्हिडिओ पाहायचा आहे, अतिशय महत्त्वाचा आहे। येणाऱ्या भरतीमध्ये 1 किंवा 2 मार्कासाठी बघा यावर प्रश्न हा हमखास पडला जाणार। व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, 13व्या आयसीसी महिला ओडीआय विश्वचषक 2025 फायनलची प्लेयर ऑफ द मॅच कोण ठरलेलं आहे? आता प्लेयर ऑफ द मॅच म्हणजे त्या सामनाची सामनावीर, दोन्ही लक्षात ठेवायचे। कधी कधी प्लेयर ऑफ द मॅच नसेल तर सामनावीर असेल, तर बघा सामनावीर किंवा प्लेयर ऑफ द मॅच कोण ठरलेलं आहे अंतिम सामन्याची? तर लक्षात असू द्या पर्याय अ शेफाली वर्मा। शेफाली वर्मा, तर शेफाली वर्मा ही बघा 13व्या आयसीसी महिला ओडीआय विश्वचषक 2025 फायनलची सामनावीर किंवा प्लेयर ऑफ द मॅच ठरलेली आहे। आयएमपी प्रश्न येणाऱ्या भरतीमध्ये विचारला जाईल। एक प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेला नाही, तो प्रश्न असा की जे काही आयसीसी महिला ओडीआय विश्वचषक 2025 जे काही आयोजित करण्यात आलं होतं, तर त्याची आवृत्ती किती होती? तर लक्षात असू द्या प्रश्नामध्येच आपण कव्हर केलेला आहे, तर 13वी आवृत्ती होती। लक्षात ठेवायचं 13वी आवृत्ती होती। आता पुढचे प्रश्न कव्हर करून घेऊया। कोणती माहिती घेणार नाही, फक्त प्रश्न आणि उत्तर अशा पद्धतीने आपण हे प्रश्न सर्व कव्हर करणार आहोत। प्रश्न क्रमांक दुसरा, 13व्या आयसीसी ओडीआय महिला विश्वचषक 2025 ची सर्वोत्कृष्ट खेळाडू प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, दोन्ही वेगवेगळे शब्द, एक इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये दोघांमध्ये बघा प्रश्न विचारला जाईल। कधी कधी विचारला जाईल प्लेयर ऑफ द टुर्नामेंट किंवा सर्वोत्कृष्ट खेळाडू, तर दोघांचा अर्थ एकच होतो। तर 13व्या आयसीसी ओडीआय महिला विश्वचषक 2025 ची सर्वोत्कृष्ट खेळाडू किंवा प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ठरलेली आहे बघा पर्याय ड दीप्ती शर्मा। कोण ठरलेले आहे? दीप्ती शर्मा, जिने बघा अंतिम सामन्यामध्ये 5 विकेट घेतले होते आणि अर्ध सेंचुरी, हाफ सेंचुरी देखील तिने ठोकली होती। लक्षात ठेवायचं आयएमपी दीप्ती शर्मा हे सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलेले आहे। पुढचा प्रश्न आहे, 13व्या आयसीसी महिला ओडीआय विश्वचषक 2025 चा विजेता कोणता संघ किंवा कोण ठरलेला आहे? तर लक्षात असू द्या 13व्या आयसीसी महिला ओडीआय विश्वचषक 2025 चा विजेता ठरलेला आहे बघा आपला भारत। लक्षात असू द्या आपला भारत हा विजेता संघ ठरलेला आहे आणि दक्षिण आफ्रिका हा उपविजेता संघ ठरलेला आहे। जो काही T20चा वर्ल्ड कप पार पडला बघा 2024 मध्ये, तर त्यावेळी देखील भारताने दक्षिण आफ्रिकेलाच बघा पराभव करत भारताने 2024 चा T20 विश्वचषक हा जिंकला होता। त्यावेळी दक्षिण आफ्रिका उपविजेता होता आणि विजेता आपला भारत होता। तसंच बघा आयसीसी महिला ओडीआय एकदिवसीय विश्वचषक 2025 चा देखील विजेता आपला भारत ठरलेला आहे आणि उपविजेता ठरलेला आहे दक्षिण आफ्रिका। पुढचा चौथा प्रश्न आहे, 13वा आयसीसी महिला ओडीआय विश्वचषक 2025 हा कोठे आयोजित करण्यात आला होता? तर लक्षात असू द्या 13वा आयसीसी महिला एकदिवसीय किंवा ओडीआय विश्वचषक 2025 हा बघा पर्याय ड भारत आणि श्रीलंका या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आला होता। पाकिस्तानचे जे काही सामने होते बघा, तर ते सर्व सामने श्रीलंका या देशामध्ये खेळवण्यात आले होते। श्रीलंकेतील स्टेडियम कोणते? तर प्रेमदासा स्टेडियम, जे कोलंबो या ठिकाणी आहे बघा, तर त्या ठिकाणी श्रीलंकेतील सामने हे खेळवण्यात आले होते आणि भारतातील सामने हे 4 ठिकाणी खेळवण्यात आले होते। ती माहिती आपण पुढे कव्हरच करणार आहोत। आता सध्या संदर्भ आला त्यासाठी आपण या ठिकाणी कव्हर केलेला आहे। तर लक्षात असू द्या यावर्षीचं आयोजन हे भारत आणि श्रीलंका या दोन देशादरम्यान करण्यात आलं होतं। चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन पाकिस्तान आणि यूएई या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आलं होतं। त्यावेळी भारताचे सामने सर्व हे यूएई या देशामध्ये खेळवण्यात आले होते, हे देखील लक्षात ठेवायचं आहे। पुढचा 5वा प्रश्न आहे, 13व्या आयसीसी महिला ओडीआय विश्वचषक 2025 मध्ये सर्वाधिक रन्स हे कोणी बनवलेले आहेत? ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब एल वालवार्ड।
एल वालवार्ड ह्या साऊथ आफ्रिकेच्या आहेत बघा, आणि त्यांनी यामध्ये सर्वाधिक रन्स बनवलेले आहेत. किती? 571 रन्स बनवले आहेत बघा, 571. 13व्या आवृत्तीतील जो काही सर्वाधिक स्कोर आहे बघा, तर तो सर्वाधिक स्कोर देखील यांचाच आहे, एल वालवार्ड. जवळपास 150 पेक्षा जास्त धावा त्यांनी बनवल्या होत्या इंग्लंड विरुद्ध. पुढचा 6वा प्रश्न आहे, 13व्या ICC महिला ODI विश्वचषक 2025 मध्ये सर्वाधिक विकेट्स ह्या कोणी घेतलेल्या आहेत? तर भारताच्या दीप्ती शर्मा यांनी घेतलेल्या बघा सर्वाधिक विकेट्स. किती घेतलेल्या? तर 22 घेतलेल्या. लक्षात असू द्या, 22 विकेट्स घेत त्या सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या ठरलेल्या 13व्या आवृत्तीमध्ये. पुढचा प्रश्न आहे 7वा, 13व्या ICC महिला ODI विश्वचषक 2025 मध्ये 2025चे थीम सॉन्ग कोणते होते असा प्रश्न विचारलेला आहे. तर लक्षात असू द्या, पर्याय क ब्रिंग इट होम. ब्रिंग इट होम हे जे काही सॉन्ग आहे बघा, तर हे 13व्या ICC महिला ODI विश्वचषक 2025चं थीम सॉन्ग होतं. आता गायलं कोणी होतं? तर श्रेया घोषाल यांनी ते गायलं होतं. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. जितो बाजी खेल के पाकिस्तानने चॅम्पियनशिप आयोजित केली होती बघा, तर त्यावेळी ते थीम सॉन्ग होतं. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. पुढचा 8वा प्रश्न आहे, भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक कोण आहेत? तर भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत बघा, अमोल मुजुमदार. IMP स्टार मार्क करून ठेवा. भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक कोण आहेत? अमोल मुजुमदार आहेत. अजित आगरकर निवड समितीचे अध्यक्ष आहेत बघा. गौतम गंभीर हे भारतीय पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. सितांशु कोटक फलंदाजी प्रशिक्षक आहेत भारतीय पुरुष संघाचे. एवढं क्लिअर झालं. महिलांचा फक्त एकच प्रश्न या ठिकाणी, अमोल मुजुमदार हे नाव लक्षात ठेवायचं. येणाऱ्या भरतीमध्ये यावर प्रश्न पडेल. भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक कोण होते? तर अमोल मुजुमदार होते. यांच्याच नेतृत्वामध्ये बघा भारताने हा विश्वकप जो काही आहे बघा, तर तो जिंकलेला आहे. पुढचा 9वा प्रश्न आहे, ICC महिला ODI विश्वचषक 2025 अंतिम सामना किंवा फायनल सामना हा कोठे खेळवण्यात आला होता? तर IMP प्रश्न आहे, ज्याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय क DY पाटील स्टेडियम नवी मुंबई या ठिकाणी. DY पाटील स्टेडियम नवी मुंबई या ठिकाणी बघा ICC महिला ODI विश्वचषक 2025चा अंतिम सामना किंवा फायनल सामना हा खेळवण्यात आला होता. पुढचा 10वा प्रश्न आहे, ICC ODI महिला विश्वचषकाचे आयोजन दर किती वर्षांनी बघा केले जाते? तर ICC ODI महिला विश्वचषकाचे दर 4 वर्षांनी आयोजन हे केले जाते. किती? दर 4 वर्षांनी याचं आयोजन हे केलं जातं. पुढचा 11वा प्रश्न आहे, ICC महिला ODI विश्वचषकाचे आयोजन भारताने आतापर्यंत किती वेळा केलेले आहे? तर ICC महिला ODI विश्वचषकाचे आयोजन भारताने आतापर्यंत 4 वेळा केलेले आहे. किती? 4 वेळा. कोणकोणत्या वर्षी ते देखील आपण या ठिकाणी कव्हर करून घेऊया. 1978 साली, 1997 साली, 2013 साली आणि 2025 साली. या वर्षीचं आयोजन हे भारताचं 4थं आयोजन असणार आहे. भारताने आतापर्यंत 4 वेळा ODI विश्वचषकाचं आयोजन हे केलेलं आहे. पुढचा 12वा प्रश्न आहे, भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार कोण आहे? तर भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार ही बघा लक्षात असू द्या पर्याय हरमनप्रीत कौर. हरमनप्रीत कौर ही कर्णधार असून उपकर्णधार होती स्मृती मानधना. पर्यायांमधील बघा अमनजोत कौर देखील असणार आहे, तर कन्फ्यूज व्हायचं नाही. हरमनप्रीत कौर ही भारताची कर्णधार आहे. पुढचा 13वा प्रश्न आहे, साऊथ आफ्रिका महिला संघाची कर्णधार खालीलपैकी कोण आहे? तर पर्याय ब एल वालवार्ड. एल वालवार्ड ही बघा साऊथ आफ्रिका महिला संघाची कर्णधार आहे, जिने बघा सेमीफायनल आणि फायनल दोन्ही सामन्यांमध्ये बघा शतक ठोकलेलं आहे. दोन्ही सामन्यांमध्ये शतक ठोकलेलं आहे. त्यानंतर सर्वाधिक धावा बघा हिच्याच बॅट्समधून निघालेल्या 571. पुढचा 14वा प्रश्न आहे, ICC महिला ODI विश्वचषक 2025 मध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा ह्या कोणी ठोकलेल्या आहेत? तर लक्षात असू द्या पर्याय ब स्मृती मानधना. स्मृती मानधनाने बघा भारतासाठी सर्वाधिक धावा ठोकलेल्या आहेत या 13व्या आवृत्तीमध्ये. आणि एकाच आवृत्तीमध्ये बघा सर्वाधिक धावा करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला फलंदाज देखील बनलेल्या आहेत. या अगोदर हा विक्रम मिताली राज यांच्या नावावर होता. तो विक्रम मोडत आता स्मृती मानधना ह्या पहिल्या क्रमांकाच्या फलंदाज ठरलेल्या, ज्यांनी बघा एकाच आवृत्तीमध्ये सर्वाधिक धावा ह्या ठोकलेल्या आहेत.
पुढचा प्रश्न आहे, सर्वाधिक 7 वेळा ICC महिला ODI विश्वचषक हा कोणी जिंकलेला आहे? IMP प्रश्न, याला देखील स्टार मार्क करून ठेवायचा आहे. तर ऑस्ट्रेलिया, पर्याय क, ऑस्ट्रेलियाने बघा सर्वाधिक 7 वेळा ICC महिला ODI विश्वचषक हा जिंकलेला आहे. पुरुषांमध्ये देखील तेच उत्तर येणार आहे आणि महिलांमध्ये देखील तेच उत्तर येणार आहे. दोन्ही ठिकाणी बघा ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक विश्वचषक हे जिंकलेले आहेत. पुढचा 16वा प्रश्न आहे, भारतीय महिला क्रिकेट संघाने कितव्यांदा ODI विश्वचषक हा जिंकलेला आहे? तर भारतीय महिला संघाचे हे पहिलेच विजेतेपद असणार आहे. आतापर्यंत भारताने जिंकलेले नव्हते. यावर्षी बघा जी काही 13वी आवृत्ती आयोजित करण्यात आली होती बघा, तर या 13व्या आवृत्तीचे विजेतेपद हे आपल्या भारतीय संघाने जिंकलेले आणि ते पहिलेच विजेतेपद आपल्या भारतीय संघाचे ठरले आहे. कितव्यांदा जिंकलेले भारताने? तर पहिल्यांदाच जिंकलेलं आहे. पुढचा 17वा प्रश्न आहे, पहिला ICC महिला ODI विश्वचषक कोणत्या वर्षी आयोजित करण्यात आला होता? तर पहिला ICC महिला ODI विश्वचषक हा 1973 साली किंवा 1973 साली आयोजित करण्यात आला होता. पुरुषांचा कोणत्या वर्षी आयोजित करण्यात आला होता? कमेंट करून सांगायचं आहे पुरुषांचा. पुढचा 18वा प्रश्न आहे, पहिल्या ICC ODI महिला विश्वचषकाचे आयोजन कोठे करण्यात आले होते? तर लक्षात असू द्या, याचं आयोजन हे बघा पर्याय ब, इंग्लंड या ठिकाणी करण्यात आलं होतं. कोणत्या ठिकाणी? इंग्लंड या ठिकाणी. एक प्रश्न IMP, ICC महिला ODI विश्वचषकामध्ये भारताने प्रथमच सहभाग केव्हा घेतला होता? जरी ICC स्पर्धांची सुरुवात ही 1973 साली झाली, परंतु भारताने बघा प्रथम सहभाग हा 1978 साली घेतला होता किंवा 1978 साली. यावर्षी भारत हा त्या स्पर्धेमध्ये खेळला नव्हता. भारताने सहभाग हा 1978 साली घेतला होता आणि त्यावेळेची जी काही आवृत्ती होती बघा, तर त्याचं आयोजन हे आपल्या भारतातच करण्यात आलं होतं. 1978 साली भारतामध्ये त्या आवृत्तीचं आयोजन हे करण्यात आलं होतं आणि त्यावेळी भारत हा प्रथमच सहभागी झाला होता. 20वा प्रश्न आहे, पहिल्या महिला ODI विश्वचषकचा विजेता संघ कोणता आहे? तर लक्षात असू द्या पर्याय अ, इंग्लंड. पहिल्या महिला ODI विश्वचषकाचा विजेता संघ हा इंग्लंड होता आणि त्याच देशामध्ये आयोजन देखील करण्यात आलं होतं 1973 साली. पुढचा प्रश्न 21वा, महिला ODI विश्वकप विजेत्या संघाला किती बक्षीस रक्कम ही देण्यात आली? तर पर्याय ड, 39.7 कोटी. किती? 39.7 कोटी एवढी रक्कम बघा विजेत्या संघाला देण्यात आली असून उपविजेत्या संघाला 19.8 कोटी. किती? 19.8 कोटी एवढी रक्कम ही देण्यात आलेली आहे. पुढचा 22वा प्रश्न आहे, ICCच्या सर्व स्पर्धांचे आयोजन कोणती संस्था करत असते? तर ICCच्या सर्व स्पर्धांचे आयोजन हे बघा पर्याय ब, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ICC ही करत असते. ICC लक्षात असू द्या, ICC सर्व स्पर्धांचे आयोजन हे करत असते. त्यानंतर 23वा प्रश्न आहे, ICC वुमेन्स ODI विश्वचषक 2025 आयोजन भारतात किती शहरात करण्यात आले? तर IMP प्रश्न ज्याचं उत्तर आहे बघा 4. किती? 4 ठिकाणी बघा करण्यात आलेलं आहे. ते 4 ठिकाण कोणकोणती ते आपण या ठिकाणी कव्हर करून घेऊया. पहिला आहे बघा DY पाटील स्टेडियम. लक्षात असू द्या, DY पाटील स्टेडियम नवी मुंबई या ठिकाणी. त्यानंतर MCA VDCA इंटरनॅशनल स्टेडियम विशाखापट्टणम या ठिकाणी. आसाम क्रिकेट असोसिएशन गुवाहाटी या ठिकाणी आणि होळकर स्टेडियम इंदोर मध्य प्रदेश या ठिकाणी. अशा 4 ठिकाणी बघा या 13व्या आवृत्तीचं आयोजन हे भारतातर्फे बघा करण्यात आलं होतं. एक स्टेडियम होतं बघा, त्याचं नाव आहे प्रेमदासा स्टेडियम, जे श्रीलंका या देशामध्ये आहे. त्या ठिकाणी देखील याचं आयोजन हे करण्यात आलं होतं. लक्षात असू द्या, प्रेमदासा स्टेडियम. पुढचा 24वा आणि शेवटचा प्रश्न आहे, भारतीय महिला क्रिकेट संघाच्या पहिल्या महिला कर्णधार कोण होत्या? तर भारतीय महिला क्रिकेट संघाच्या पहिल्या महिला कर्णधार आहेत बघा शांता रंगास्वामी. पर्याय आपण घेतलेले ना, क्षमा असावी. तर शांता रंगास्वामी हे बघा भारतीय महिला क्रिकेट संघाच्या पहिल्या महिला कर्णधार आहेत. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 24 प्रश्न येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत. आता जेवढा संदर्भ या व्हिडिओमध्ये आलेला आहे, तर तेवढ्यांबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया आपण, जी देखील IMP असणार आहे. यामध्ये बघा BCCI, ICC यांचा समावेश आलेला आहे. तर त्याबद्दल थोडीशी माहिती कव्हर करून घेऊ. आता सर्वप्रथम ICC
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद किंवा इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल असं त्याचा फुल फॉर्म आहे बघा. तर याची स्थापना झाली होती 1909 साली किंवा 1909 साली. दुबई UAE या ठिकाणी याचं मुख्यालय आहे. सध्या अध्यक्ष कोण आहेत ICCचे? तर जय शाह आहेत बघा, जय शाह. सचिव कोण आहेत? संजोग गुप्ता. हे झालं ICC बाबत. आता येऊया आपण BCCI कडे. BCCIचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? मिथुन मन्हास आहेत बघा, मिथुन मन्हास. उपाध्यक्ष कोण आहेत? राजीव शुक्ला आहेत. रघुराम भट कोण आहेत? खजिनदार आहेत. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. देवजीत सैकिया कोण आहेत? देवजीत सैकिया BCCIचे सचिव आहेत. BCCIची स्थापना झाली होती 1928 साली. मुंबई वानखेडे स्टेडियम या ठिकाणी BCCIचं मुख्यालय आहे. हे झालं BCCI बाबत. आता येऊया भारतीय क्रिकेट संघाकडे. भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक कोण आहेत? तर लक्षात असू द्या, मुख्य प्रशिक्षक आहेत गौतम गंभीर. निवड समितीचे अध्यक्ष कोण आहेत? अजित आगरकर. मुख्य फलंदाजी कोच आहेत भारतीय क्रिकेट संघाचे? तर सितांशू कोटक आहेत. गोलंदाजी कोच कोण आहेत? तर मॉर्ने मॉर्केल आहेत. हे झालं पुरुष क्रिकेट संघाचं. आता येऊया महिला क्रिकेट संघाकडे. महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक कोण आहेत? अमोल मुजुमदार. महिला क्रिकेट संघाच्या कॅप्टन कोण आहेत? हरमनप्रीत कौर. पुरुष क्रिकेट संघाचे कर्णधार कोण आहेत? T20 मध्ये सूर्यकुमार यादव आहे. ODI मध्ये आणि टेस्टमध्ये दोन्ही ठिकाणी शुभमन गिल आहे. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचा क्रिकेटशी संबंधित असलेला टॉपिक आपण या ठिकाणी कव्हर केला आहे. येणाऱ्या भरतीमध्ये यापैकी 1 किंवा 2 प्रश्न हे हमखास विचारले जातील असा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आपण या ठिकाणी कव्हर करून घेतला आहे. 2-3 टॉपिक राहिले बघा, सॉरी. ते टॉपिक असे की भारताने आतापर्यंत 3 ODI विश्वकप जिंकलेले आहेत. किती? 3 ODI विश्वकप जिंकलेले आहेत. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. त्यामध्ये 2 पुरुषांनी जिंकलेले आहेत आणि 1 महिलाने जिंकलेला आहे. लक्षात असू द्या, 3 विश्वकप जिंकलेले आहेत ODIचे. पहिला जिंकला होता 1983 साली कपिल देव यांच्या नेतृत्वामध्ये. दुसरा जिंकला होता 2011 साली MS धोनी यांच्या नेतृत्वामध्ये. आणि आता तिसरा जिंकलेला आहे हरमनप्रीत कौर यांच्या नेतृत्वामध्ये, जो महिलांनी जिंकलेला आहे. T20 मध्ये भारताला 2 ट्रॉफी मिळाल्यात. किती? 2. 2007 साली आणि 2024 साली. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी किती जिंकलेल्या भारताने? त्याचं उत्तर आपल्याला कमेंटमध्ये द्यायचं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे क्रिकेटशी संबंधित असलेले प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.